समजलं ते विचार चालेल. आता हे आहे रिझनिंगचं चॅप्टर. आता आपल्याला रिझनिंग चालू करायचं आहे. ठीक आहे. रिझनिंग आपण चालू करू. याच्यामध्ये जवळपास 18-19 जे आहे हे तुम्हाला येतील. ठीक आहे. 18-19 जे आहे ते तुम्हाला टॉपिक येतील याच्यामध्ये. हे जे 18-19 पण आता 14पर्यंत लिहिले आहे. बाकीचे ना नंतर लिहिले. हां, कोडिंग डिकोडिंग आहे, अल्फाबेटिकल न्यूमेरिकल साइन इक्वलिटी, त्यानंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन, ब्लड रिलेशन, मिसलेनियस, सिलोनिझम, ऑल्टरनेटिंग, इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुटचे क्वेश्चन नाही फारसे कमी, ते नाहीच्या बरोबरच राहते. त्याला काही टेन्शन नाही घ्यायचं. सिटिंग अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट जास्त भर द्या, त्याचे जास्त क्वेश्चन येते. पल्सरचे पण, याचे पण येते क्वेश्चन एक. डाटा इफिशियन्सीचे पण येते, पण याचे तेवढे येतात म्हणा डाटा इफिशियन्सीचे, की म्हणजे जसं बघा हा दक्षिणेकडे बघत आहे 4 लोक आणि 4 लोक उत्तरेकडे बघत आहे, असं नाही का तेव्हाला. नॉन वर्बलवाले सांगते. आणि फाइंडिंग करेक्ट ॲड्रेस. ओके. त्यानंतर हा जो आहे हा पहिला आहे. आता याचं पुढे इथे एक्सप्लेन करून सांगू मी याच्यामध्ये एवढ्याच्या हा कसा आहे म्हणून. फाइंडिंग कोडिंग आणि डिकोडिंग. आता बघा आय एम यंग आहे ना, त्याला आता नंबर दिलेले राहतात. जसं आता आयला दिलं असेल 2, एमला दिलं असेल 56. ठीक आहे. त्यानंतर यंगला दिलं असेल जवळपास 2 दिलं असेल, 2 किंवा 23. म्हणजे हा वर्डला जो आहे ना एक नंबर दिला असेल. दुसरा राहते की यंगला किती आहे 23, यूला किती आहे 4. ओके. आणि आरला 3 नाही दिला ना. त्यानंतर इथे लिहिते की म्हणजे सारखे आले पाहिजे, सारखे काही ना काही मॅच झालं पाहिजे. म्हणजे एक सेंटेन्स नाही का सारखे झाले पाहिजे प्रत्येकाला 2 तर. आयला किती आहे 1, एमला किती आहे 56. ओके. आणि हा जसा हा दिला आहे तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणते आन्सर म्हणते. आन्सरचं काय राहते काय म्हणते इथे आपण आयला काय लिहिणार, आयला काय लिहिणार. तर इथे जर आता मी सांगते आयला काय लिहिणार, तर इथे आयला काय येत आहे, आयला काय लिहिणार सांगा. असं नाही राहत, तसं नाही राहत. इथे सिंगल आहे तो कमी नंबर.
आईसाठी काय येणार? सांगा, आईसाठी काय येणार? आईसाठी काय येणार? आई किती वेळा आहे मला सांगा बरं? 2 वेळा आहे. इथे म्हणाल की मॅडम 2 वेळा आहे. इथे तर आईचं 5 पण आहे आणि इथे आईचं 2 पण आहे ना. मग इथे किती? इथे याच्यामध्ये बघा आता सारखं सारखं काय वाटतं तुम्हाला? 7 आहे. जोडाच्या याच्यामध्ये आहे ना. मग त्यानंतर इथे काय 4 4 4 पण इथे 4 3 वेळा आहे. आई 3 वेळा आहे का? 3 वेळा आई आहे. 3 वेळा जो आहे ना तो फक्त काय येतो 4 4 4 आणि 7च 2 वेळा आहे. इथे आई आहे म्हणून इथे पण आपलं 7 घेईल. इथे आई आहे म्हणून इथे आपलं 7 घेईल. समजलं? म्हणजे आईची किती आली? 7. त्यानंतर 3 वेळा काय आहे? 4 4 4. इथे 3 वेळा काय दिसतं रे तुम्हाला? याचा मग आपण आन्सर का करू? असा याचा आन्सर काढायला लागते. समजला का? समजलं का? हा असं नाही राहत. आईचं मी सांगितलं व्हॅल्यू तर 2च आहे. आईची व्हॅल्यू सांगितली तर 5 आहे. मग 5तून 2 मायनस करा ना याचा आन्सर येईल 3. असं नाही राहत. याचा आन्सर किती आला? 7 आला. म्हणजे इथे आई आहे, इथे आई आहे. हे बघा इथे आहे. तर मग आई काय येईल? इथे किती आहे? 7. इथे किती आहे? 7. फक्त आई किती? 2च वेळा आहेत. आपल्याला 2च पाहिजे. म्हणजे 2च. म्हणजे इथे 7 असेल तर आपला 7 आन्सर येईल आणि इथे 7 आहे, इथे 7 आहे. आपला आन्सर किती? 7 असेल. आपला आन्सर 4 येणार नाही. 4 हे किती वेळा? 3 वेळा आहे. यंगचं असेल तर इथे 2च येईल. म्हणजे 2 काय दिसतंय का तुम्हाला इथे? याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये तर नसेल. इथे 6 आहे, इथे 2 आहे. इथे 1 आहे, इथे 4 आहे. इथे 4 आहे, इथे 4. जर 4 4 याच्या जागी दुसरा असता किंवा 8 वगैरे असता ना मग 4 4 असते ना तर मग तुमचं हा आलं असतं. यंगच्या जी व्हॅल्यू आहे ती किती असते? 4. समजला? समजला का? कोडिंग डिकोडिंग याला म्हणतात. क्वेश्चन फक्त असं का विचारलं का क्वेश्चनमध्ये? आता या क्वेश्चन असाच राहतो. क्वेश्चन हाच राहतो. मग त्याच्यामध्ये काय म्हणतो की यंगची व्हॅल्यू किती आहे ते काढून सांगा किंवा तो म्हणतो की आयची व्हॅल्यू किती आहे ते सांगा. हा क्वेश्चन असाच राहतो. हा तुम्हाला सोपी सांगत आहे मी पण अजून लेंदी राहते. म्हणजे क्वेश्चन मोठा राहतो. याचा विचार करतो. हो 5 क्वेश्चन विचारते. मग मला आले होते ना 5 क्वेश्चन आले होते ना. 4 क्वेश्चन आले होते. 4 याचे कोडिंग डिकोडिंगचे. पण याचे जे आहे ना हे असं 2-3 क्वेश्चन येते आणि त्याचे तुम्हाला विचारते असे 3-4. आयची व्हॅल्यू किती आहे? दुसरा क्वेश्चन येतो खाली यंगची व्हॅल्यू किती आहे? त्यानंतर तिसरा क्वेश्चन खाली येतो की इज किती आहे? इजची व्हॅल्यू किती आहे? इज किती आहे? इथं एकच आहे. मग एकही गेला, 4ही गेला, मग राहिला किती? 6. मग इज अजून कुठे आहे का? इथे नाही आहे. तर मग 6 व्हॅल्यू कशाची आहे? इजची. मग तुम्हाला माहिती आहे का क्वेश्चन विचारतो इजची व्हॅल्यू 6. मग 6 मग काय म्हणते? आय अँड इज. आय इज अँड असं वगैरे क्वेश्चन विचारतो. आय इज यंग. मग माहिती आहे का तुम्हाला खाली व्हॅल्यू दिले असतात 5 7 8. हे दुसरी व्हॅल्यू खालचा दुसरा ऑप्शन दिलेला असतो. मग 7 4 6 असं येतो ऑप्शन. मग आपल्याला यंगची अच्छा इज. हो तिकडे वरचं. हां इज हा आपल्याला इथे अजून आहे का? इथे पुढे दिसतंय का? इज दिसतंय का? मग आपलं इथे वाचलं कोणता? एकही गेला, 4ही गेला. मग वाचलं हे यांना नाही पकडायचं. मग 1ची आपण लिहिलं ना किती आहे? 7 म्हणून तर 7 झालं. हे फायनल झालं का? हे आईचंच आहे म्हणून. हां आणि त्यानंतर यंगचं पकडलं आपण ना. यंगचं काय? यंग हे जे आहे ना 4 आणि 4 ही व्हॅल्यू गेली. यांना हातही नाही लावायचं, बोटही नाही लावायचं. जर हात लावला तर तुमचं आन्सरचं झालं गेलं. समजला? म्हणून ही यंगची पण झाली, इजची पण झाली आणि आयची पण झाली व्हॅल्यू. मिळाले आपल्याला त्या. बाकीच्या पण आपल्याला व्हॅल्यू काढायला लागते. त्याची किती आहे, त्याची किती आहे म्हणून. समजलं ना? मग त्या 2 राहिल्या तर मग इथं ऑप्शनमध्ये येते. जर आता हे कोणती 5 आणि 8 राहिली. 5 आणि 8 मग पुढे बाकीचं आहे का? 5 आणि 8 नाही आहे. तर मग याची काही लाईक आणि शीतलची काही
पहिलं होतं. आपल्याला काय म्हणते आईची व्हॅल्यू सांगा. इथं आई किती दिसतात तुम्हाला? दोन. आई किती दिसतंय? दोन दिसतंय. हे पण दिसतं. बघा आई किती वेळा दोन दिसतंय? दोन वेळा दिसतंय. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सेम व्हॅल्यू पाहायची आपल्याला. सेम व्हॅल्यू पाहायची कोणती आहे मग? बघा आता जी आहे ना आईची, आता आपल्याला आई पहा म्हटलं है ना, आई पहा म्हटलं तर मग आता इथे याच्यामध्ये सेम व्हॅल्यू कोणती दिसते आणि याच्यामध्ये कोणती सेम व्हॅल्यू दिसते आणि ह्या आई किती आहे? आई पहिले मोजायचं की किती आहे? 2 आहे. आई 2 आहेत ना, मग 2 जर असतील तर मग आपल्याला इथे याच्यामध्ये व्हॅल्यू सेम पाहावं लागेल आणि याच्यामध्ये व्हॅल्यू सेम पाहावं लागेल. जर आता इथे 2 असतं, आता मी 7 ला कॅन्सल करायला, तुम्हाला 7चं म्हणताय की तुम्ही कठीण वाटते, आता मी इथे 2 करते. आता इथं का म्हणते आईची व्हॅल्यू 2 आहे, इथे पण काय म्हणते आईची व्हॅल्यू इथे दिसतंय 2. हे असं नाही आहे की आई म्हणजे 5, लाईक म्हणजे 2, शीतल म्हणजे 8, हे असं नाही आहे. आपल्याला ठरवायचं आहे की कोणती व्हॅल्यू कोणाची आहे. मग समजलं काय? आता माझी 2 आईची व्हॅल्यू व्हॅल्यू 2 आहे. हां, तसं नाही, तू नाही ठरवू शकत. म्हणजे ॲटलिस्ट क्वेश्चनमध्ये नाही सांगत आहे की आईची व्हॅल्यू 2च आहे किंवा आईची व्हॅल्यू 8च आहे किंवा आईची व्हॅल्यू 5 आहे. ते तुला ठरवायची आहे की आईची व्हॅल्यू किती आहे. ॲटलिस्ट इथं 2 क्वेश्चन दिले आहे, 2 दिले आहे. आई इथे 2 दिले आहे ना, 2 दिले आहे. याच्यामध्ये हे बघा, आता मी याच्यामध्ये इथं इच्छा झाली ना आई करतो. शीतल आय इथे पण मी इथे 2 दिले. आता पहा, इथे पण आई आहे, इथे पण आई आहे, इथे पण आई आहे. आता किती झाले? 3. इथे कुठेतरी तुम्हाला दिसत आहे का की 3 जी आहे व्हॅल्यू असेल. आता इथे जर माहिती आहे का इथे 4 राहिला असता ना, तर आपण ना 4 पण घेतला असता, 2 नसतं घेतला. जर इथे 2 मी मोडलं असतं, हे बघा इथे 6. आता दोन्ही 2 पण राहिलं असतं, 4 पण राहिलं असतं तर तसं देतच नाही, तसं नाही देत. इथे बघा, आता इथे 4 करते. हां, आता आई किती आहे? 3. 1 2 3. मग आता याच्यामध्ये जे आहे तुम्हाला काय काय सेम वाटतं याच्यामध्ये आन्सरमध्ये? 1 2 3. 3 वेळा 4 आले. मग इथे किती आहे? 1 2 3. यांची व्हॅल्यू सेम पाहावं लागते, कोणाची व्हॅल्यू किती आहे म्हणून. आता मी म्हणेन का माझा आई म्हणजे 5, लाईक म्हणजे 6, शीतल म्हणजे 4, असं होतच नाही. समजलं का? आता म्हणजे आई किती आहे ते त्याच्यावर तुम्हाला ठरवावं लागेल. आईची व्हॅल्यू ही आहे बघा, समजलं? चला, नाही तर तुम्ही म्हणाल मॅडम आई आहे, याची व्हॅल्यू इथे 2च दिली आहे, मी घेतो आणि पटकन टिक करतो, आई म्हणजे 2 झाला. तसं नाही आहे, समजलं का? दुसरा क्वेश्चन सांगू याच्यामधलाच, जे तुम्हाला समजेल म्हणून लवकर. हां, सांगू बरं? त्याच्या खालीच लिहित आहोत, तुम्हालाही नाही का म्हणते थोडासा डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, तुम्हालाही समजलं पाहिजे. ओके, त्यानंतर आता थोडं सोपी होता, आता त्याच्यापेक्षा कठीण आहे.
हे आहे याचं सेंटेन्स. आपल्याला काय म्हणते आता डूचीच व्हॅल्यू काढा म्हणते. इथं याची व्हॅल्यू नाही काढा म्हणते. ओके, याची काय म्हणते डूची व्हॅल्यू काढा. इथे डू किती वेळा दिसतात पण 2 वेळा. हे पण नाही घ्यायचं, याचा तर विचार नका करू सध्या. फक्त ह्या लाईनीचा विचार करा, ह्या लाईनीचा विचार करा. डू आहे, इथे डू आहे. इथे काय काय सारखं आहे? एल के आहे, एल के आहे. पण पुन्हा अजून काही सारखं दिसते का तुम्हाला? नाही दिसतंय. आता जर इथे राहिलं असतं, जर हाच डू इथे राहिला असता तर मग इथे काय सारखं राहिलं असतं? हॅड. समजलं का? मग याचं काही डूचं समजला? समजलं का? सोपी आहे. फक्त तुम्हाला जो पहिला सेंटेन्स वर आहे तो थोडा समजायला पटीत जातो. बाकीचं जे आहे की ते पटापट होऊन जाईल. अजून देऊ का? सांगता पटापट. विजिट, इन्फॉर्मेशन विजिट करायसाठी असं प्रत्येकाचं आहे त्यांना ॲडमिशन करून नाही जात. जवळपास आले असतील 1000च्या वर, 1000-1500चे लोक आले असतील. पण केले 50. हां, तसं राहते. प्रत्येकाला कुठे कुठेच हे होते ना. आता हा आपला जो आहे 3रा क्वेश्चन चालू आहे. मी तुम्हाला जे आहे ना नोट्समध्ये ना हे पण देईन, क्वेश्चन अजून देईन. तुम्हाला उद्या सॉल्व्ह करून आणा. म्हणजे समजते, नाही समजत नाही का? नाही समजत तर मग मी सांगते. ओके, 3रा क्वेश्चन आपण घेऊ आता. काव हा नाही आहे. काव CAO. ओके, काव म्हणजे काव वेगळा राहते. काव म्हणजे काय नाही तर म्हणा काव म्हणजे काव. डिसेंबर, जुलै, मार्च आता लक्षात ठेवा पटापट काय काय येत आहे म्हणून. मी काय 2 सेंटेन्स झाला तर 3रा लिहिते. मे, एप्रिल, डिसेंबर. ओके, त्यानंतर जे आहे सांगा लवकर. ते का काढायचं नाही? त्याचे तुम्हाला हे काढायचं आहे की तो ते सेंटेन्स दिला आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पहा आता कोणतं कुठला सेंटेन्स. इथे मे किती वेळा दिसत आहे? सॉरी, मे किती वेळा दिसत आहे? आपल्याला काय काढा म्हटलं? आपल्याला काय काढा म्हणते? एप्रिल काढा म्हणते. त्या एप्रिलला एप्रिलची व्हॅल्यू सांगा म्हणते. एप्रिलचं काय आहे ते सांगा म्हणते. सांगा एप्रिल किती वेळा दिसत आहे? मग आपल्याला एप्रिल काढायचं आहे तर ते बाकीचे पहिले काढा लागतात. तेव्हा 30 आणि डिसेंबर. डिसेंबर किती वेळा आहे? 2 वेळा. मग इथे जे आहे इथे काही काही कॉमन आहे का? मग SOW तर काही आहे डिसेंबरचं SOW. हां, त्यानंतर मे आहे. मे आणि मेचं कॉमन काय इथे? HIG हे 2च आहे. इथे आहे का? नाही, म्हणजे HIG. आला तुमचा आन्सर? आला का? हां, वाचलं का? एप्रिल करायला मग पण गेला, पण गेला. समजला? सोपी आहे. फक्त ते लक्षात ठेवा. KUX ला काय आला? एप्रिल.
आला का रे तुमचा आन्सर? एप्रिलचं हे आन्सर समजलं? हो. हा. हो. सोपी आहे आणि हे फक्त 2 मिनिटात काढायचं, 1 मिनिटात काढायला लागते आन्सर. पटापट लक्षात करा. आता याचं आपल्याला दिलंच नव्हतं काही. एप्रिल तर फक्त एकच होतं इथं, भाऊनं एकच मागितलं होतं, की 2 आले नव्हते. फक्त बाकीचं आहे, मे आहे, डिसेंबर आहे, मार्च आहे, ऑगस्ट एकटा आहे आणि एप्रिल पण एकटा आहे आणि जुलै पण आहे ना. मग एप्रिलवाल्याचं काम ते की एप्रिलवाल्याचं फक्त एकच. मग आपल्याला जर हे नसेल, हा जर नसेल तर मग आपल्याला हे 2 काढावं लागते. आधी आपल्याला 2 काढावं लागते. मग जर 2 काढल्या तर मग बाकीचं हे मिळते. जर हे दोन्ही नसेल तर मग आधी एक तरी काढावं लागते कुठेतरी. पुढे नाही पुढे मॅचिंग असतो याचा. समजला? असं कोडिंग. बाकीचे 4-5-6 क्वेश्चन देतो त्याचे करून सोल्व करून आणा तुम्ही. त्या दिवशी थोडासा फ्लॅशबॅकमध्ये जाऊ पण आता. फ्लॅशबॅक सांगा